श्री गणेशाय नमः. मंडळी, ही कथा खऱ्या अर्थानं तुमचं आयुष्य बदलू शकते. होय, मी अगदी माझ्या अंतःकरणापासून सांगतेय. आजची ही कथा तुम्ही आवर्जून पूर्ण ऐका, कारण आज आपण साक्षात विघ्नहर्त्याची, आपल्या लाडक्या बाप्पाची अशी एक अत्यंत अद्भुत आणि गुप्त कथा ऐकणार आहोत, जी ऐकल्यावर तुमच्या आयुष्यातील कितीही मोठं संकट असू दे, कितीही मोठी अडचण असू दे, ती बाप्पाच्या कृपेने अगदी सहज दूर होईल. फक्त तुमचं लक्ष आणि तुमचा भाव आज या कथेत गुंतवून ठेवा. माझ्या दादा आणि ताईंनो, मी खूप मेहनतीने आणि अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी बनवला आहे. तुम्ही जेव्हा व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देता ना, तेव्हा मला बाप्पाची अशीच सेवा करण्यासाठी खूप बळ मिळतं. त्यामुळे आपल्या हक्काच्या पौराणिक मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि हो, कॉमेंटमध्ये अत्यंत श्रद्धेने श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका. बघा, तुमचा तो शुद्ध भाव बाप्पा नक्की पाहिल आणि तुमची हाक नक्की ऐकेल. तर मंडळी, फार वर्षांपूर्वीची, अगदी सत्ययुगातील ही गोष्ट आहे. साक्षात देवांचे देव महादेव, आपले लाडके भोलेनाथ आणि जगन्माता पार्वती स्वर्गीय अशा नर्मदा नदीच्या किनारी बसले होते. मंडळी, त्या ठिकाणचं वर्णन मी तुम्हाला माझ्या शब्दांत कसं सांगू? जणू साक्षात स्वर्गच पृथ्वीवर अवतरला होता. खळखळ वाहणारी ती पवित्र आणि शीतल नर्मदा नदी, आजूबाजूला हिरवेगार, आकाशाला भिडणारे महाकाय वृक्ष, रंगीबेरंगी फुलांचा तो दरवळणारा सुगंध आणि मंद मंद वाहणारा तो थंडगार वारा, सगळं कसं अगदी शांत, पवित्र आणि प्रसन्न होतं. बघा मंडळी, निसर्गाचा तो अद्भुत आणि मनमोहक नजारा पाहून कोणाचंही चित्त तिथे रमेल. आपल्या महादेवांना आणि पार्वती मातेलाही ते स्थान खूप भावलं. वेळ अतिशय सुंदर होता आणि हा रिकामा वेळ घालवण्यासाठी, एकमेकांसोबत काही क्षण आनंदात व्यतीत करण्यासाठी माता पार्वतीने भगवान शंकरांना एक विनंती केली. ती अत्यंत प्रेमाने म्हणाली, हे प्रभू, आपण वेळ घालवण्यासाठी सारीपाट खेळूया का? आता तुम्हीच सांगा, भोलेनाथ आपल्या पार्वतीचं बोलणं कसं बरं टाळणार? तेही गोड हसले आणि लगेच खेळायला तयार झाले. पण मंडळी, इथूनच खऱ्या कथेला सुरुवात होते बरं का. बघा, खेळ म्हटला की हार जीत ही आलीच, हो ना? आणि या खेळात कोण जिंकलं आणि कोण हरलं हे ठरवणार कोण? तिथे तर आजूबाजूला दुसरं कुणीच नव्हतं, फक्त निसर्ग होता. मग न्याय कोण करणार? हा एक मोठा प्रश्न उभा राहिला. तेव्हा भगवान शंकरांनी आजूबाजूला पाहिलं. त्यांना नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वारलेलं गवत आणि काही काड्या दिसल्या. आता सांगा, महादेवांसाठी या जगात काय अशक्य आहे? त्यांनी आपल्या हाताने त्या किनाऱ्यावरील गवताच्या काड्या एकत्र गोळा केल्या आणि मंडळी, त्या गवतापासून त्यांनी एक अतिशय सुंदरसा पुतळा बनवला. तो पुतळा पाहता क्षणी माता पार्वतीलाही खूप आनंद झाला. पण तो तर निर्जीव होता ना. मग महादेवांनी आपल्या दिव्य शक्तीने त्या गवताच्या पुतळ्यात प्राण फुंकले, त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. आणि काय चमत्कार! मंडळी, तो निर्जीव पुतळा एका क्षणात एक सुंदर, जिवंत आणि गोड हसणारा बालक झाला. तो बालक अत्यंत तेजस्वी दिसत होता. साक्षात महादेवांनी त्याला जन्म दिला होता. महादेवांनी त्या बालकाला जवळ घेतलं आणि अत्यंत प्रेमाने आणि अधिकाराने सांगितलं, ए बाळा, माझ्या जवळ ये. हो भगवान. पहा हा सारीपाट, हा खेळ शिकण्यासारखा आहे. होय, पण हे पासे कसे खेळायचे? एक एक करून समजेल, मी शिकवतो. धन्यवाद भगवान. बाळा, आता आम्ही सारीपाट खेळणार आहोत. तेव्हा या खेळात लक्ष ठेवणं हे तुझं काम आहे. या खेळात कोण जिंकलं आणि कोण हरलं याचा योग्य आणि खरा न्याय तू करायचा आहेस. त्या निष्पाप बालकानेही हसत हसत मान डोलावली. पण मंडळी, त्या बिचाऱ्या निष्पाप बालकाला काय माहिती होतं की पुढच्याच काही क्षणात त्याच्या आयुष्यात अशी एक मोठी चूक घडणार आहे, ज्यामुळे त्याच्या आयुष्यात किती मोठं वादळ येणार आहे. मंडळी, आता खेळ सुरू झाला. सोंगट्या पडू लागल्या. महादेवांचा आणि पार्वती मातेचा तो सारीपाटाचा खेळ चांगलाच रंगात आला होता. पार्वती, हा डाव तू जिंकशील असं वाटतंय. हो महादेव, पण माझी पाळी आली. अगं, तुझी उत्सुकता पाहून मलाही आनंद होतो. अहो, पण आता माझी जिंकण्याची पाळी आहे. ठीक आहे, चला पाहूया. अरे, जिंकलो. नर्मदा नदीच्या त्या शांत किनाऱ्यावर फक्त त्या सोंगट्यांचाच आवाज घुमत होता आणि तो गवताचा बालक अत्यंत एकाग्रतेनं तो खेळ पाहत होता. सलग 3 डाव खेळले गेले.
आणि बघा मंडळी, हा निसर्गाचा काय योगायोग. 3ही वेळा कोण जिंकलं? साक्षात आपली माता पार्वती. होय, माता पार्वतीने 3ही डावांत महादेवांचा अगदी हसत खेळत पराभव केला होता. पार्वती मातेच्या चेहऱ्यावर विजयाचा एक अत्यंत सुंदर आणि विलक्षण आनंद होता. खेळ संपल्यावर तिने अत्यंत आनंदाने आणि कौतुकाने त्या बालकाकडे पाहिले आणि विचारले, खेळ संपला. सांग बरं, तुला मजा आली का? हो, खूप मजा आली. अगं, तू खूप हुशार आहेस. बाळा, सांग बरं, या 3ही डावांत कोण जिंकलं? कोणाचा विजय झाला? पुढे काय घडणार याची कल्पनाही नसताना मंडळी इथेच नियतीने आपला सर्वात मोठा खेळ खेळला. जरा विचार करा, जो बालक आत्ताच जन्माला आला आहे त्याला जगाचे नियम काय समजणार? त्या निष्पाप बालकाने निव्वळ अज्ञानापोटी काहीही न समजता अत्यंत निरागसपणे उत्तर दिलं की महादेव शंकर जिंकले. बापरे, हे शब्द ऐकताच तिथे जणू वीजच कोसळली. मंडळी, तुम्हीच विचार करा, जो स्वतःच्या कौशल्याने जिंकतो आणि त्याला जर कोणी तू हरलास असं म्हटलं तर राग येणारच ना? पण इथे तर साक्षात जगन्मातेचा, आदिशक्तीचा अपमान झाला होता. जिंकूनही त्या बालकाने महादेवांना विजयी घोषित केले होते. हे ऐकताच पार्वती मातेचा राग अगदी अनावर झाला. मातेचे डोळे क्रोधाने लाल झाले. क्रोधाग्नीत जळणाऱ्या माता पार्वतीने त्या क्षणी त्या बालकाला एक अत्यंत भयंकर शाप दिला. ती अत्यंत रागाने म्हणाली, अरे मूर्खा, मी तुला न्याय करण्यासाठी बसवले होते आणि तू खोटा न्याय केलास. जा, माझा तुला शाप आहे की आज याच क्षणी तुझा एक पाय तुटेल, तू लंगडा होशील आणि जन्मभर याच चिखलात कुजत तडफडत पडून राहशील. मंडळी, तो भयंकर शाप मिळताच तो बिचारा बालक एका क्षणात जमिनीवर कोसळला. त्याचे पाय निकामी झाले. तो त्याच नर्मदेच्या किनाऱ्यावरील चिखलात जाऊन पडला. तो रडू लागला, वेदनेने तडफडू लागला. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. पश्चात्तापाने त्याचे डोळे भरून आले. सरपटत जाऊन अत्यंत वेदनेत त्याने माता पार्वतीचे चरण धरले. बघा मंडळी, देव कधीच आपला दिखावा बघत नाही. देव आपला निस्वार्थ भाव बघतो. त्या बालकाच्या डोळ्यातील अश्रू आणि त्याचा तो खरा निष्कपट भाव पाहून जगन्मातेचे हृदय पाझरले. मातेचं काळीच ते आपल्याच लेकराला असं चिखलात तडफडताना कसं पाहू शकेल? पार्वती मातेचा राग लगेच शांत झाला. तिला त्या बालकाची प्रचंड दया आली. तिने त्याला उशाप देत त्या संकटातून बाहेर पडण्याचा एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी मार्ग सांगितला. ती अत्यंत करुणेने म्हणाली, बाळा, जे घडलं ती नियती होती, पण तू निराश होऊ नकोस. काही काळाने याच ठिकाणी गणेश पूजन करण्यासाठी काही नागकन्या येतील. त्यांच्याकडून तू श्री गणेशाच्या व्रताची संपूर्ण माहिती घे आणि ते व्रत कर. धीर धर माझ्या लहान मुला. श्री गणेश तुझ्या सोबत आहेत. माझा लाडका पुत्र श्री गणेश तुझे सर्व दुःख हरण करेल आणि माझ्या शापातून तुझी मुक्तता होईल. तोच आता तुझा तारणहार आहे. असं सांगून शिवपार्वती तिथून कैलास पर्वतावर निघून गेले आणि तो बिचारा लंगडा बालक त्या चिखलात आपल्या लाडक्या बाप्पाची वाट पाहत एकटाच राहिला. मंडळी, आता तुम्हीच थोडं शांत मनाने विचार करा. जो बालक आत्ताच जन्माला आला होता, ज्याने अजून हे जग नीट पाहिलंही नव्हतं, तो बिचारा एका क्षणात लंगडा झाला. शिवपार्वती तर कैलासावर निघून गेले, पण तो निष्पाप जीव तिथेच त्या नर्मदेच्या किनाऱ्यावर एका भयानक दलदलीच्या चिखलात पडून राहिला. मंडळी, दिवसेंदिवस वेळ पुढे सरकत होता. उन्हाळ्याचे ते रखरखते ऊन त्याच्या अंगाची लाही लाही करत होतं. हिवाळ्याची ती बोचरी थंडी त्याला कुडकुडायला लावत होती. पावसाळ्यात तर तो चिखल आणखीनच भयानक होत होता. अंगावर नीट कपडा नाही, खायला अन्न नाही आणि प्यायला साधं पाणीही जवळ नाही. तो बिचारा सरपटत जायचा. आजूबाजूला पडलेली सुकलेली फळे किंवा पाने खाऊन कशीबशी आपली भूक भागवायचा. कधी कधी असह्य वेदनांमुळे तो ढसाढसा रडायचा. पण मंडळी, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या मनात पार्वती मातेबद्दल तीळ मात्रही राग नव्हता. तो आकाशाकडे पाहत फक्त एकच म्हणायचा, माझ्या आईने मला सांगितले, माझा बप्पा नक्की येईल, माझा विघ्नहर्ता नक्की येईल, तो मला यातून बाहेर काढेल. मंडळी, खरंच सांगा, अशी अढाळ श्रद्धा आपल्यात असते का हो?
आपण थोडं दुःख आलं की लगेच देवाला दोष द्यायला लागतो. पण त्या बालकाचा तो शुद्ध भाव बघा. तो सलग एक पूर्ण वर्षभर, होय मंडळी, तब्बल 365 दिवस त्या चिखलात खितपत पडून नागकन्यांची आणि बाप्पाच्या व्रताची वाट पाहत होता. त्याची ती आर्तता, त्याची ती तडफड पाहून साक्षात निसर्गही रडत असेल. आणि अखेर तो शुभ दिवस उजाडला. एक पूर्ण वर्ष लोटल्यानंतर एके दिवशी अचानक नर्मदेच्या किनाऱ्यावर एक अद्भुत तेज पसरले. त्या शांत नदीच्या पात्रातून अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि दिव्य अशा नागकन्या प्रकट झाल्या. त्या नागकन्या पाताळ लोकातून तिथे श्री गणेशाची पूजा करण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या हातात पूजेचे ताट होते आणि मुखात बाप्पाचे अखंड नामस्मरण होते. त्या चिखलात पडलेल्या बालकाने त्यांना पाहिले. त्याच्या डोळ्यात आशेचा एक नवा किरण चमकला. त्याच्यात उठण्याचीही ताकद उरली नव्हती. तरीही तो अत्यंत कष्टाने, स्वतःला फरफटत त्या नागकन्यांच्या दिशेने जाऊ लागला. त्याचे पूर्ण अंग चिखलाने माखले होते. त्याने अत्यंत काकुतीने रडत रडत नागकन्यांना हाक मारली, ताई, ए ताई, मला वाचवा, कृपा करून मला मदत करा. तो आर्त आवाज ऐकून नागकन्या थांबल्या. त्यांनी त्या बालकाची ती दयनीय अवस्था पाहिली. त्याचं ते रूप पाहून नागकन्यांचेही डोळे पाणावले. त्यांनी जवळ जाऊन अत्यंत प्रेमाने त्याला विचारले, बाळा, कोण आहेस तू आणि तुझी ही अशी अवस्था कशी काय झाली? तेव्हा त्या बालकाने रडत रडत घडलेला सर्व प्रसंग, शिव पार्वतीचा सारीपाठ आणि मातेचा शाप त्यांना सांगितला. आणि तो अत्यंत आशेने म्हणाला, ताई, माझ्या आईने सांगितलं होतं की तुम्ही मला गणपती बाप्पाच्या व्रताची माहिती द्याल. मला सांगा ताई, मी काय करू? माझा बाप्पा कसा मिळेल? मला माझा बाप्पा कसा मिळेल? त्या बालकाची ती शुद्ध भक्ती पाहून नागकन्या थक्क झाल्या. त्यांनी अत्यंत मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि विनायक चतुर्थीच्या त्या महाव्रताची अत्यंत गुप्त माहिती त्याला दिली. त्या म्हणाल्या, बाळा, तू खूप भाग्यवान आहेस. साक्षात मातेने तुला हा मार्ग दाखवला आहे. ऐक बाळा, तुला आता सलग 21 दिवस अत्यंत कठोर आणि मनोभावे श्री गणेशाचे व्रत करायचे आहे. या 21 दिवसात तुझे संपूर्ण लक्ष, तुझे संपूर्ण चित्त फक्त आणि फक्त विघ्नहर्त्याच्या चरणी असले पाहिजे. तुला बाप्पाची विधिवत पूजा करावी लागेल. हे व्रत साधेसुधे नाही बाळा, पण जर तुझा भाव खरा असेल तर बाप्पा नक्की धावून येईल. मंडळी, त्या बालकाला जणू संजीवनीच मिळाली. नागकन्या निघून गेल्या, पण आता त्या बालकाच्या मनात एक नवी ऊर्जा निर्माण झाली होती. त्याने त्याच चिखलातून आजूबाजूची माती गोळा केली. त्या मातीतून त्याने अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने आपल्या लाडक्या बाप्पाची एक छोटीशी मूर्ती बनवली. तिला रानातील फुले वाहिली, दुर्वा अर्पण केल्या आणि सुरू झाली त्याची 21 दिवसांची कठोर तपस्या. मंडळी, विचार करा, अन्नाचा एकही कण न खाता तो बालक रात्रंदिवस फक्त ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः असा अखंड जप करत राहिला. जसे जसे दिवस पुढे जात होते तसे तसे त्याचे शरीर क्षीण होत होते. भयंकर थकवा येत होता, पण त्याची भक्ती मात्र क्षणाक्षणाला वाढत होती. त्याला आता ऊन, वारा, पाऊस, भूक कशाचीही जाणीव नव्हती. त्याला आता फक्त आणि फक्त आपला बाप्पा दिसत होता. आणि मंडळी, तो 21वा दिवस उजाडला. बालकाची भक्ती आता शिगेला पोहोचली होती. त्याचे डोळे मिटलेले होते आणि मुखातून अखंड नामस्मरण सुरू होते. आणि अचानक त्या नर्मदेच्या किनाऱ्यावर एक असा डोळे दिपवणारा प्रकाश पडला की जणू हजारो सूर्य एकत्र पृथ्वीवर अवतरले आहेत. आसमंतात दिव्य घंटानाद घुमू लागला. हवेत अष्टगंध आणि चंदनाचा एक अत्यंत पवित्र सुगंध दरवळू लागला. बालकाने हळूच आपले डोळे उघडले आणि त्याच्यासमोर जे दृश्य होते ते पाहून त्याच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहू लागल्या. होय मंडळी, साक्षात विघ्नहर्ता, अष्टविनायक, मंगलमूर्ती श्री गणेश त्या बालकासमोर प्रकट झाले होते. बाप्पाचे ते अद्भुत रूप, एकदंत, चतुर्भुज, एका हातात पाश, दुसऱ्या हातात अंकुश, एका हातात मोदक आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी उंचावलेला. आणि बाप्पा आपल्या मूषक राजावर विराजमान होते. बाप्पाच्या चेहऱ्यावर आपल्या भक्तासाठी अपार करुणा होती. बाप्पा अत्यंत मधुर आणि प्रेमळ आवाजात म्हणाले, उठ बाळा, तुझे डोळे उघड. तुझी ही कठोर भक्ती, तुझा हा शुद्ध भाव पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. माग बाळा, तुला काय वरदान हवे आहे? ते शब्द कानावर पडताच त्या बालकाने बाप्पांसमोर थेट लोटांगण घातले. तो रडत म्हणाला,
"बाप्पा, मला दुसरं काहीही नको. मला फक्त एवढीच शक्ती दे की मी या माझ्या पायांनी चालत माझ्या आई वडिलांकडे म्हणजे शिव पार्वतीकडे कैलास पर्वतावर जाऊ शकेन. मला त्यांना डोळे भरून पाहायचे आहे." मंडळी, आपला बाप्पा किती दयाळू आहे बघा. बाप्पाने हसत हसत तथास्तु म्हटले आणि चमत्कार झाला. जो बालक 1 वर्षभर चिखलात लंगडा होऊन पडला होता, ज्याचे पाय पूर्णपणे निकामी झाले होते, तो एका क्षणात स्वतःच्या पायांवर खंबीरपणे उभा राहिला. त्याचे सर्व दुःख, सर्व वेदना कायमच्या नष्ट झाल्या होत्या. बाप्पा तिथेच अंतर्धान झाले आणि तो बालक अत्यंत आनंदाने धावत धावत कैलास पर्वताच्या दिशेने निघाला. मंडळी, आता ह्या पुढची कथा अत्यंत लक्ष देऊन ऐका बरं का, कारण इथून पुढे जो चमत्कार घडणार आहे तो ऐकून तुमचा बाप्पावरचा विश्वास 1000 पटींनी वाढेल. तो बालक बाप्पाचा आशीर्वाद घेऊन अत्यंत आनंदाने स्वतःच्या पायांवर धावत धावत थेट कैलास पर्वतावर पोहोचला. तिथे पोहोचल्यावर त्याने साक्षात भगवान शंकरांना पाहिले. महादेवांनीही त्या बालकाला लगेच ओळखले. पण हे काय? जो बालक वर्षभरापूर्वी चिखलात लंगडा होऊन पडला होता, तो आज स्वतःच्या पायांवर चालत आलाय. हे पाहून साक्षात त्रिलोकीनाथ भगवान शंकरही आश्चर्यचकित झाले. त्यांनी अत्यंत कुतूहलाने विचारले, "बाळा, तुझा तर पाय निकामी झाला होता ना? माझ्या पार्वतीने तुला शाप दिला होता. मग तू पुन्हा स्वतःच्या पायांवर कसा उभा राहिलास? हा कोणता चमत्कार आहे?" तेव्हा त्या बालकाने अत्यंत भक्तिभावाने हात जोडून महादेवांना सर्व वृत्तांत सांगितला. महादेवा, तूच माझा आधार आहेस. गणपती बाप्पा, तुझ्या कृपेने माझे जीवन प्रकारे आहे. धन्यवा बन्यवा आहे. धन्यवाद गणपती बा. नागकन्यांचे येणे, त्यांनी सांगितलेले विनायक चतुर्थीचे महाव्रत आणि साक्षात विघ्नहर्त्या श्री गणेशाचे प्रकट होणे, हे सर्व त्याने अत्यंत भावपूर्ण शब्दांत सांगितले. मंडळी, आता इथेच कथेला सर्वात मोठा आणि धक्कादायक वळण मिळतो. तुम्हाला वाटत असेल की कैलासावर शिव आणि पार्वती अत्यंत आनंदात असतील, पण नाही. सारीपाटाच्या त्या खेळाच्या दिवसापासून एक अत्यंत विचित्र घटना घडली होती. त्या दिवशी बालकाने दिलेल्या चुकीच्या न्यायामुळे आणि त्यानंतर घडलेल्या प्रसंगामुळे माता पार्वती भगवान शंकरांवर प्रचंड नाराज झाली होती. तिचा राग इतका अनावर होता की ती महादेवांशी विमुख होऊन त्यांच्यापासून दूर जाऊन राहिली होती. साक्षात भगवान शंकर आपल्या पत्नीच्या पार्वतीच्या विरहात प्रचंड व्याकुळ झाले होते. विचार करा मंडळी, ज्याच्या एका इशाऱ्यावर हे जग चालते, तो साक्षात महादेव आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी आसुसला होता. त्या बालकाची कहाणी ऐकून महादेवांच्या मनात एक आशेचा नवा किरण निर्माण झाला. महादेवांनी विचार केला, जर माझा पुत्र गणेश इतका दयाळू आहे की तो एका सामान्य बालकाचे निकामी झालेले पाय परत देऊ शकतो, तर मग तो माझी रुसलेली पार्वती मला परत का नाही मिळवून देणार? बघा मंडळी, आपल्या बाप्पाची महिमा किती अगाध आहे. साक्षात देवाधिदेव महादेव, ज्यांना सर्व जग पूजते, त्यांनी स्वतः आपल्या पुत्राचे श्री गणेशाचे व्रत करण्याचे ठरवले. महादेवांनी त्या बालकाकडून विनायक चतुर्थीच्या व्रताची सर्व विधी आणि नियम समजून घेतले. आणि मंडळी, भगवान शंकरांनी सलग 21 दिवस अत्यंत मनोभावे, कठोर निष्ठेने आणि पूर्ण श्रद्धेने विनायक चतुर्थीचे ते महाव्रत केले. साक्षात भगवान शंकर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा अखंड जप करत आपल्याच पुत्राची आराधना करत होते. आणि काय आश्चर्य! व्रताचा 21वा दिवस उजाडला आणि बाप्पाच्या व्रताचा तो महाचमत्कार पुन्हा एकदा घडला. ज्या पार्वती मातेचा राग शांत करणे कोणालाही शक्य नव्हते, जिने महादेवांशी बोलणे सोडून दिले होते, त्या पार्वती मातेचा राग बाप्पाच्या कृपेने कुठल्या कुठे पळून गेला. तिच्या मनात अचानक महादेवांविषयी प्रचंड प्रेम आणि ओढ निर्माण झाली आणि ती स्वतःहून महादेवांना भेटण्यासाठी पुन्हा कैलास पर्वतावर आली. मंडळी, शिव आणि शक्तीचे हे अद्भुत मिलन फक्त आणि फक्त बाप्पाच्या या एका व्रतामुळे शक्य झाले होते. महादेवांनी अत्यंत आनंदाने पार्वती मातेला या विनायक चतुर्थीच्या व्रताचा संपूर्ण इतिहास आणि बाप्पाचा महिमा सांगितला. हे सर्व ऐकून माता पार्वतीचे डोळे पाणावले. तिलाही आपल्या लाडक्या बाप्पाचा खूप अभिमान वाटला. पण मंडळी, आईचे हृदय ते. एका मुलाचे कौतुक ऐकले की दुसऱ्या मुलाची आठवण येतेच ना.
पार्वती मातेला अचानक आपला दुसरा पुत्र कार्तिकेय म्हणजेच कुमारस्वामी याची प्रचंड आठवण येऊ लागली. कार्तिकेय खूप काळापासून तिच्यापासून दूर होता. पार्वती मातेच्या मनात मातृत्वाचा पान्हा फुटला. तिने विचार केला, जर या व्रताने महादेवांना माझी प्राप्ती होऊ शकते तर मला माझा कार्तिकेय का नाही मिळणार. आणि मंडळी, मातेच्या प्रेमापोटी साक्षात जगन्माता पार्वतीनेही हे विनायक चतुर्थीचे 21 दिवसांचे कठोर व्रत केले. तिने मनोभावे बाप्पाची पूजा केली. आणि या व्रताचा प्रभाव बघा. व्रताच्या बरोबर 21व्या दिवशी साक्षात कार्तिकेय स्वतः आपल्या मातेला पार्वतीला भेटण्यासाठी कैलासावर धावत आला. आई आणि मुलाची ती गळाभेट पाहून संपूर्ण कैलास पर्वत आनंदाने नाहून निघाला. पुढे कार्तिकेयाने हे अद्भुत व्रत महर्षी विश्वामित्र यांना सांगितले. महर्षी विश्वामित्र ऋषींना अनेक जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे होते आणि ब्रह्मर्षी हे सर्वोच्च पद मिळवायचे होते. महर्षी विश्वामित्रांनी सलग 21 दिवस अत्यंत कडकडीत असे हे विनायक चतुर्थीचे व्रत केले. आणि मंडळी, बाप्पाने त्यांच्यावरही कृपा केली. त्यांचे जन्मजन्मांतराचे पापांचा नाश झाला आणि बाप्पाने त्यांची मनोकामना पूर्ण करून त्यांना ब्रह्मर्षी होण्याचा महान वर दिला. बघा माझ्या ताई आणि दादांनो, ही आहे या व्रताची अफाट ताकद. एका सामान्य बालकापासून सुरू झालेली ही व्रताची साखळी साक्षात महादेव, माता पार्वती, कार्तिकेय आणि महर्षी विश्वामित्रांपर्यंत पोहोचली. म्हणूनच मंडळी, विनायक चतुर्थीचे हे व्रत म्हणजे साक्षात मनोकामना पूर्ती महाव्रत मानले जाते. या व्रतापुढे ओम गं अशक्य असे या गणपतये जगात नमः. काहीही नाही. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. तर मंडळी, आता तुम्हीच विचार करा. ज्या एका व्रताने साक्षात महादेवांना त्यांची पार्वती मिळवून दिली, ज्या व्रताने विश्वामित्रांना ब्रह्मर्षी बनवले, ते व्रत आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यातील दुःख दूर करणार नाही का? 100% करेल. बाप्पा आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाही. आता तुम्ही विचार करत असाल की आपण म्हणजे या कलियुगातील माणसांनी हे विनायक चतुर्थीचं व्रत कसं करायचं? बघा मंडळी, बाप्पाला तुमच्या पैशांची किंवा मोठ्या दिखाव्याची अजिबात गरज नाही. त्याला फक्त तुमचा निस्वार्थ भाव हवाय. विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ धुत वस्त्र म्हणजेच स्वच्छ कपडे नेसावे. आपल्या घरात एका स्वच्छ ठिकाणी किंवा देव्हाऱ्यासमोर एक स्वच्छ चौरंग किंवा पाट ठेवावा. त्यावर लाल रंगाचे वस्त्र अंथरावे. त्यानंतर कुंकवाने किंवा पिंजरीने त्या पाटावर एक सुंदर असे 8 पाकळ्यांचे कमळ काढावे. त्यावर तुमच्याकडे जर सोन्याची, चांदीची, तांब्याची किंवा मातीची बाप्पाची छोटी मूर्ती असेल तर ती अत्यंत प्रेमाने विराजमान करावी. मूर्ती नसल्यास अजिबात निराश होऊ नका. एका स्वच्छ सुपारीवर बाप्पाचे आवाहन करून ती सुपारी तिथे अत्यंत श्रद्धेने ठेवावी. त्यानंतर बाप्पाला हळद कुंकू, गंध लावून टिळा करावा. आपल्या लाडक्या बाप्पाला लाल रंगाचे जास्वंदाचे फूल आणि हिरवीगार दुर्वा अत्यंत प्रिय आहे. ती त्याला नक्की अर्पण करावी. शेंदूर वाहावा आणि नैवेद्यासाठी बाप्पाच्या अत्यंत आवडीचे मोदक किंवा लाडू ठेवावेत. त्यानंतर अत्यंत शांत मनाने हात जोडून डोळे मिटून बाप्पाची आरती करावी आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा मनोभावे जप करावा. मंडळी, आता अत्यंत लक्ष देऊ नये का? हे विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने, बाप्पाची ही मनोभावे पूजा केल्याने आपल्याला त्याचे काय काय फायदे होतात? पहिले, विघ्न दूर होतात. तुमच्या आयुष्यात, कामात किंवा व्यवसायात येणारी सर्व संकटे आणि विघ्ने साक्षात विघ्नहर्ता बाप्पा कायमची दूर करतो. दुसरे, आर्थिक लाभ. घरात जर पैशाची चणचण असेल तर या व्रताने धनधान्यात वाढ होते आणि कुटुंबाला मोठा आर्थिक लाभ होतो. तिसरे, जीवनात शांती. घरात सततची भांडणे किंवा कलह असेल तर हे व्रत केल्याने घराला एका शांततेचे आणि समाधानाचे घरपण मिळते. चौथे, मानसिक अस्वस्थता दूर होते. आजकालच्या या धावापळीच्या जगात येणारे डिप्रेशन, ताणतणाव आणि मानसिक अस्वस्थता बाप्पाच्या एका आशीर्वादाने दूर होते. पाचवे, लग्नातील अडथळे.
ज्या मुलामुलींच्या विवाहात सतत काही ना काही अडचणी येत आहेत त्यांचे विवाह लवकर आणि चांगल्या ठिकाणी जुळतात. 6. मुलांशी संबंधित समस्या. संतती प्राप्तीसाठी किंवा मुलांच्या प्रगतीसाठी येणाऱ्या सर्व समस्या या चतुर्थीच्या व्रताने दूर होतात. 7. कुटुंबात समृद्धी. विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करून विशेष पूजा केल्याने कुटुंबाची चौफेर प्रगती होते आणि समृद्धी वाढते. 8. मनोकामनापूर्ती. मंडळी, तुमची अशी कोणतीही योग्य इच्छा असू दे जी पूर्ण होत नसेल, ती इच्छा बाप्पासमोर या दिवशी बोलून दाखवा. बाप्पा ती नक्की पूर्ण करतो. 9. नकारात्मकता दूर होते. घरामध्ये किंवा वास्तूमध्ये असणारी कोणतीही वाईट किंवा नकारात्मक ऊर्जा बाप्पाच्या पूजेने नष्ट होते. आणि 10. आनंद आणि सौभाग्य. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे व्रत पाळल्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एक अखंड आनंद, सुख, ऐश्वर्य आणि सौभाग्याची प्राप्ती होते. बघा मंडळी, आपला देव किती दयाळू आहे. तो फक्त पाहतो की आपला भक्त आपल्याला किती खऱ्या भावाने हाक मारत आहे. ज्याप्रमाणे बाप्पाने त्या चिखलात पडलेल्या एका सामान्य अनाथ बालकाची हाक ऐकली, त्याच्यावर कृपा केली, तशीच कृपा तो तुमच्यावर आणि माझ्यावरही नक्की करेल. फक्त गरज आहे ती एका खऱ्या विश्वासाची आणि अनन्य भक्तीची. जेव्हा आपण सर्व अहंकार सोडून बाप्पा, आता तूच माझा तारणहार आहेस म्हणून त्याच्या चरणी नतमस्तक होतो ना, तेव्हा तो साक्षात विघ्नहर्ता सर्व नियम मोडून आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी धावून येतो. हेच या कथेचे सर्वात मोठे सत्य आहे. मंडळी, आज आपण सर्वांनी मनाने त्या नर्मदा किनारी आणि कैलासावर जाऊन हा अद्भुत आणि दिव्य सोहळा अनुभवला. मला खात्री आहे की ही कथा ऐकून तुमचे मन अत्यंत प्रसन्न झाले असेल, डोळे पाणावले असतील आणि हृदयात बाप्पासमोर लीन होण्याची इच्छा नक्की निर्माण झाली असेल. श्री गणेशाच्या कृपेने तुमच्या संसारात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान लाभो, हीच त्या विघ्नहर्त्याच्या चरणी माझी नम्र प्रार्थना. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला नक्की सांगा. मंडळी, जशी पार्वती मातीने त्या बालकाला वाट दाखवली, तशीच आपणही एकमेकांना वाट दाखवली पाहिजे. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचावी यासाठी या व्हिडिओला नक्की शेअर करा. कारण मंडळी, एखादी चांगली आध्यात्मिक गोष्ट पसरवणे ही सुद्धा बाप्पाची एक प्रकारची सेवाच आहे. आणि हो, अशाच डोळ्यात पाणी आणणाऱ्या अत्यंत सुंदर आणि अद्भुत पौराणिक कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या हक्काच्या पौराणिक मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि हो, ती खाली दिलेली बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे पुढची कथा आली की सर्वात आधी तुम्हाला समजेल. चला तर मग, जाता जाता पुन्हा एकदा पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने गजर करूया. खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि माझ्यासोबत मोठ्याने बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.